भेटायला. इतक्या उन्हाताना चालते तर मला काय सांगायचं विषय झाला का नाही. ह्यांना व्हिडिओ बनवून टाकला आणि मला काय माहित नव्हतं. मी रान फाळून आलो जेवण केलं. आईनं माठाची भाजी केली की नगर मधल्या लोकांचा प्रेम लय कदर आहे. माझ्या लय प्रेम आहे तिकडल्या लोकांचा आपल्यावरती. माणसं तिकडे लय भारी आहे. लय माझं सत्कार लय मोठा केला तिकडं नगर मध्ये. मित्रांनो ऊन लागत आहे तर आम्ही जुगाड काय केलंय बघा. श्री तुळजाभवानी मंदिर. चौथीत असताना या मंदिरात आलो होतो लहानपणी. स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज मीच निघालोय. आज मी तुळजापूर, अक्कलकोट आणि उद्या अजून एक ठिकाण जाणार आहे. ते सरप्राईज आहे, त्या व्हिडिओमध्येच कळून जाईल तुम्हाला. तर मित्रांनो आता आवरलंय मस्तपैकी बघा. आपली बॅग रेडी आहे, एक छोटी कॅरी बॅग पण रेडी आहे आणि मी निघतोय. तर मित्रांनो मयूर भाऊच्या घरी आलो आणि मयूर भाऊला आता फोन करतो. सकाळचे वाजले 6:47 म्हणजे 6:45 झालेत. आता फोन करतो. मयूर भाऊ बाहेर येतील आणि मग निघूया आपण. माझी अजून आंघोळच चालली मित्रांनो. दाखवतो घर मयूर भाऊचं मी आता. आता सध्या आपण आलोय नगर बायपास आणि हा पूल आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाळुंज मध्ये आलोय. नगरचं वाळुंज. नगरमध्ये पण वाळुंज आहे, नगरमध्ये पण वाळुंज आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पण वाळुंज आहे. आता इथून पुढे किती जायचंय माहिती नाही मित्रांनो. आता नगर पासून 80 किलोमीटर पुढे आलोय आणि जखणगाव चापडगावच्या पुढे आपण जखणगाव पाशी आलोय आणि एक पान स्टॉल पाशी आलोय. मयूर भाऊने आपल्याला स्टिंग सांगितले. अक्षरशः आता काय आहे, सकाळ आता निघलो होतो. मयूर भाऊ फक्त 2 तास झोप झालेली आहे. रात्री लाईव्ह करत होते माहिती आहे सगळं. रात्री फक्त 2 तास झोपलेलो आहे भावनो आणि आता परत सकाळी पाठ उठून बसलोय. निघले तुमच्यासाठी. भावनो सगळं चाललंय तुमच्यासाठी. मित्रांनो आता इथून तुळजापूर किती आहे दादा? 100 किलोमीटर. अजून 100 किलोमीटर. इथून तुळजापूर अजून 100 किलोमीटर आणि तिथून परत पुढं जायचं आहे अक्कलकोटला. भरपूर फिरायचं आहे आज आपल्याला. तर चला मित्रांनो आपण आता निघूया. साहेबांची स्टिंग चालू आहे पेण्याची. तर मित्रांनो आपण आलोय आता टेंभुर्णीमध्ये आणि टेंभुर्णीमध्ये आपल्याला MH45 रायडर याला भेटायचं आहे. आणि आता पहिली गोष्ट लय भूक लागली आहे. आता किती वाजलेत? 12 राईट वाजलेत. राईट 12 वाजलेत मित्रांनो. आणि आता नाश्ता करू आपण मस्तपैकी. आपण आता टेंभुर्णीमध्ये आलोय आणि गणेश भाऊ आपला MH45 रायडर आणि आता अजून एक आपल्याला व्यक्तीला भेटायला चान्स भेटला आहे. तर पवन जाधव रील स्टार तुम्हाला तर माहिती असेल ना, तर त्याला पण भेटायला आपल्याला चान्स भेटला. तर हे दादा आहेत आपल्याला. तर हे आपल्याला घेऊन चाललेत पवन जाधवकडं. अक्षय नवले. अक्षय विठ्ठल नवले. अक्षय विठ्ठल नवले. तुम्ही कुठं जायला या म्हणजे कोइन्सिडेंटली मी याला विचारायला गेलो की आपल्याला यांचा कॉन्टॅक्ट भेटेल का. त्यांनी आपल्याला डायरेक्ट इकडे घेऊन चालले ते आपल्याला. मला म्हणजे मला वाटलं नव्हतं मित्रांनो की नाही पवन जाधव सोबत आपली भेट होईल. पण आज पवन जाधवशी बी भेट होणार आहे. बघू आता दाद्याला भेटू. दाद्या शाळेत दाद्या एखाद्या वेळेस शाळेत गेला असतो, घरीच असतो. राहू दे. पवन जाधव का हाऊस बाहेर गेलं वाटतं. पवन जाधवच्या घरी आलोय मित्रांनो. आणि हे बघा हे पवन जाधवचं घरी या साईडला आहे का भाऊ? आहे घरी? नाही का?
इतक्या लांब आलोय ना तर आहे का असेल तर बोलो की मित्र आलेत म्हणून नगरवरनं. कॉन्टॅक्ट वगैरे काय होत असेल बघतो ना. काही नंबर बी देत नाही. सावली त्यान भाऊ सावली थांबा आपण या. एवढं काय राव, भेटायचं तर आहे आपल्याला. पवन भाऊची गाडी दिसती नवीन. मित्रांनो, पवन जाधवच्या घरी आलतो. पहिली गोष्ट तर त्यांच्या घरातले म्हणले घरी नाही वाटतं, तर कुठेतरी रील बनवायला गेले. काही विषय नाही, बघू आता. जर भविष्यात परत भेटता आलं तर ठीक, चांगली गोष्ट होईल. आता आपण चाललोय आपल्या गणेश भानवसे म्हणजे चांगले MH45 रायडर यांना भेटायला. बघू आता तिकडे काय रिस्पॉन्स भेटतो आपल्याला. इकडे तर नाही भेटत. मित्रांनो, गणेश भाऊच्या घरी चाललोय आणि हे बघा रस्ता गणेश भाऊच्या घरी जायला. भाऊ कुठं राहते बघा तुम्ही. मित्रांनो, गणेश भाऊचं घर आहे. तेच दिसतं माझ्या. हां, ते घरी नसेल ना एखाद्या दिवस, ते कुठंतरी शेड. नाही आतमध्ये गाडी आहे. हाय हाय. तुम्ही विचारा बरं का. हां विचारतो. बरं नाही वाटत आपण जाणार नाही का. फायनली मित्रांनो, गणेश भाऊच्या घरी आलोय आपण. जेवा आरामात जेवा. हो नमस्ते. विक्रमचा मावस भाऊ आहे. बर माडी. होय का? बर. हे नगरचे मित्र आले होते, त्यांना भेटायचं होतं. नमस्कार विक्रमला फोन केला. काय चाललंय? अरे यार, तू लय पाहतो दादा, तुला मी लय पाहतो. थांबा. नाही आलो. आई पाणी दे यांना. त्याला आवडती भाजी गावाकडली आपली. हा? कसं याल करा. मस्त आहे गाडी दादा. उन्हाचा झालाय. मी पण अकलूजला निघालोय. कोणाला बघतोय भाऊ? मोठा फॅन आहे तुमचा. होय का? भावा का भावांनो कुठल्या गावावरून आलाय? मी नगरून आलो. नगरून आलाय. हा, नशीब तुमचं मोठं म्हणायचं. तुम्ही गाडी बाहेर काढली, जेवण केलं, अकलूजला निघालोय. लायसन्सचं काम आहे माझं. स्टोरी बघितली मी ट्रॅक्टरची. होय का? हा, आपल्या भाऊ आल्यात भेटायला. इतक्या उन्हाताना चालते तर मला काय सांगायचं. विषय आज झाला का नाही, ह्यांना व्हिडिओ बनवून टाकला आणि मला काय माहित नव्हतं. मी रान फाळून आलो, जेवण केलं. आईनं माठाची भाजी केली, जेवण केलं मस्त मध्ये. आणि आता म्हणलं चला, तितक्यात गाडीचा आवाज आला, तर थांबलो. भाऊ लोक कुठं आलाय भाऊ तुम्ही? अहिल्यानगर. आयल्यानगरवरून आलाय. हा. आयल्यानगरवरून आलती भेटला. खरंच खूप जास्त बरं वाटलं. नाव आपलं नाव सांगा काय? मी सागर वाळके. तुम्ही आणि मी मयूर हुशारे. केव्हा निघला होता घरनं? आम्ही सकाळी निघलेलो 6 वाजता. अरे वा, दोघं ब्लॉगर दिसताय. दोघं ब्लॉगर. ब्लॉगिंग करा. आपल्या मराठी माणसाने ह्या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे. हो. त्यामुळे म्हणतो भावांनो, कॅमेराला आणि ब्लॉगिंग करा. ब्लॉगिंग केली पाहिजे माणसानं, तरच येणारा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे मी एकच सांगतो, ब्लॉगिंग करा. समजा नाही, उचला कॅमेरा आणि करा ब्लॉगिंग चालू. बरोबर ना भाऊ? बरोबर, नक्कीच. बसा तुम्ही बसा आधी. पाया पडून सगळ्यात मोठा आशीर्वाद तुमच्याकडे मला. असं द्या असं शिवा मोठा या मी घेतो. मला आशीर्वाद द्या. संगीतन लाईफ मध्ये मोठं व्हा म्हणलं की कारण या माऊलीचा आशीर्वाद म्हणजे गणेश भाऊला बघून मला काय सांगू. आहे म्हणजे लक्ष्मी हो. मी पण MH45 रायडर मी स्वतः हॅशटॅग ब्रँड झालाय आता. हा मी तेच करतो. चॅनल आहे माझा. काही एवढे नाहीत सबस्क्रायबर. किती 1000 होईन, सांगा भाऊ. 1000 हे आहेत ना. 1300 आसपास. आता असं मला एवढंच मला फॉलोअर आली माझी आयडी. 2 वर्ष लागलं होतं एवढं फॉलोअर मला बनवायला. मला ईमेल आयडी बी गेला, समजून गेलं त्यावेळेस. बोलले ना तुम्ही. एक सांगू का? नंतर ना मी अजून कधी कधी नाही का असं वाटतं या व्हिडिओ मध्येच माझा चॅनल मॉनिटाईज व्हायला बसलाय. 100% होणार. कारण नाही चांगलं करताय राव तुम्ही. हाय थंबनेल चांगले आहेत का? थंबनेल चांगलं आहे. हिंदीमध्ये बनवतो का थोडी मराठी? 1-2 हिंदी पण बनवली. होय का? थोडस नाही का चेंज करून बघितलं जरा थोडस. हे करायचं टाकताना जे आहे का नाही, ते तुम्ही टाकताय का नाही, काय म्हणते त्याला, हे खाल्लंय आपण आता. 2 घास तुमच्यासोबत जेवणच उठूनच खाल्लं. खा की तुमचं, खा की त्यात काय हा, राव. विश्वास नाही खा बा राव. काय आहे त्यातनं राव भाऊ, खा बा. सोबत हा चालतंय. आलोच 15 मिनिटात. भाजी काही झाली बघा एकदा. हा
गणू दादाच्या घरी जेवतोय भावांनो बघा. मी तर कधीच खातो लय भार लागते अजून मग तुम्ही एवढं फिरता मग तुम्ही कधी कधी म्हणजे काहीतरी बनवून खात वगैरे असता ना. मॅगी शिवाय काय मॅगी होता पाणी आणि टाका फसवून झाली मॅगी कुरकुरं टाकलं. दादा फक्त मॅगी बनवतात विषय बाकी काहीच जमत नाही. ठीक आहे गाडीची फायरिंग हे दाखवा. जे काय म्हणतात ना रॉकेट आहे ना रॉकेट आहे काय हेलिकॉप्टर काय काय जेट आहे काय फायटर जेट आहे फायटर जेट ओके फायटर जेटचा आवाज दाखवणार आहे गणू दादा. काय विषय आहे? तर मित्रांनो फायनली गणेश भाऊ सोबत माझी भेट झाली. गणेश भाऊची माझी भेट झाली म्हणजे इतकं भारी वाटलं म्हणजे अख्ख्या त्यांची फॅमिलीची भेट झाली. गणेश भाऊ नेक्स्ट टाइम परत कधी भेटणार? कधी तुम्ही म्हणता नगरला आल्यावर 100%. नक्की 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 नगर मधल्या लोकांचं प्रेम लय खतरनाक आहे माझ्या लय प्रेम आहे तिकडल्या लोकांचं आपल्यावरती. माणसं तिकडे लय भारी आहे लय माझं सत्कार लय मोठा केला तिकडं नगर मध्ये माणसं लय भारी आहे तिकडे प्रेमळ माणसं आहेत लय. लय कमी तिथे भाऊ कधी आणणार आमच्याकडे कधी आणणार आमच्याकडे आम्ही नाही जाणार नाही. आम्ही जाऊ शकत नाही. दमानी जा. हा, ठीक आहे. पोरं बघून तुला आणि सगळं रगत सळा करतो बाबा. अगं नाही मी इथं टेंबूर गेलो की दुसरी गाडी चारचा घेऊन गेलो. दमानी जा, गाडी दमानी चाल. हो काळजी वाटते. नाही काय डबल टेन्शन लोकांची गाडी द्या आता उद्याच्याला. तुला काय आणता घेताना म्हण नको बाबा काय. खायला बिला काय तर बरं ठीक आहे. बाबा रे भेटत जा. मित्रांनो या व्यक्तीमुळे आहे ना आपल्याला गणेश भाऊ भेटले. कारण या व्यक्तीने आपली आपण टेंभुर्णीत आल्यानंतर मदत केली आपल्यासोबत. यांनी 2-3 तास दिले आपल्याला. यांचे मौल्यवान समय आपल्याला यांनी दिला आणि या भावामुळे गणेश भाऊची भेट झाली. भावा खूप खूप धन्यवाद यार तुझे. आणि खरंच टेंभुर्णीचे माणसं बी कितके भारी आहेत ना. रॉयल माणसं आहेत एकदम रॉयल माणसं मनाने पण. आणि पंचगड सोलापूर जिल्हाच पूर्ण भारी आहे तसं काही नाही भावांना मी एकटाच भारी आहे. आमच्या इकडं प्रेम खूप भेटणार तुम्हाला. कधी पण या कधी पण आम्हाला बोलवा आम्ही तुमच्याकडे येत राहू. चला भाऊला फॉलो करा सबस्क्राईब करा. थँक्यू आता. मित्रांनो ऊन लागत आहे तर आम्ही जुगाड काय केलंय बघा. जुगाड बघितलं ना जुगाड दुपारचे 3 वाजता जुगाड आहे. मित्रांनो मस्तपैकी आता रस पिऊन झालाय आणि एका ठिकाणी थांबलो होतो आम्ही. टेंभुर्णीमधून निघलो एक 5 किलोमीटर पुढं आलो. आता दुपारचे वाजले 3 मित्रांनो. गणेश भाऊच्या घरी आपल्याला कंप्लीट 2 तास गेले. म्हणजे आपण 12 वाजता आपण टेंभुर्णीमध्ये आलतो आणि अर्धा तास आपण नाही का पवन जाधवच्या घरी गेलो तिकडं. तर पवन जाधव जागेवर नव्हता वाटतं कुठेतरी बाहेर गेलता. त्याच्यानंतर आपण गणेश भाऊच्या घरी गेलो आणि गणेश भाऊला भेटलो मित्रांनो. आणि एकदम जबरदस्त अशी भेट झाली गणेश भाऊची ना आपली. आणि थोडंसं तिथं लाईटली म्हणजे थोडंसं जेवण केलं मस्तपैकी आणि मग तिथून निघालो. आणि आता इथं एक रसाचं दुकान आहे तर इथे येऊन थांबलो आहे. हॉटेल भैरवनाथ रसवंती हे इथं आलो आपण. रस वगैरे घेतला आणि इथून आता परत आपण सोलापूरच्या मार्गे किंवा मधून मोहोळ मागे तुळजापूरकडे जाणार आहोत. भावांनो दुपारचे आता 4 वाजलेत आणि आम्ही एका तो हॉटेलला येऊन थांबलोय. तर हॉटेलचं नाव काय आहे जाऊ दे काही का असं नाव ताडक्यात काय माहिती. हां माहीत नाही. इतकी भूक लागली इथे आता आलोय. हे बघा एक दाल तडका सांगितलाय आणि एक शेवभाजी सांगितली. आता जेवण करणार जमणारच नाही. जेवल्याशिवाय पुढं निघणं जमणारच नाही. असं नाही का डोकं बंद पडलं होतं. आता थांबलो जेवण करायला. जेवण करू. मित्रांनो 4:30 झालेत. आता जेवण झालंय मस्तपैकी आराम केला आम्ही. जेवण करता थोडंसं जेवण झाल्यानंतर 15 मिनटं आराम केला. तर मित्रांनो या हॉटेलवर थांबलो होतो. असं काय हॉटेल आहे. आता इथून निघतोय बाहेर भाऊ. आता त्यांची गाडी म्हणजे आपली गाडी काढतायत. तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे तुळजापूर या इथे. आणि आता इथून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर तुळजापूर आहे.
तर तुम्ही राईट साईडला पाहू शकता, समोर दिसते का नाही काय माहिती मला, कॅमेऱ्यामुळे दिसत नसेल. तर राईट साईडला आपल्याला जायचं त्या डोंगरावरती. ते गावच तुळजापूर त्या डोंगरावर आहे. तुम्ही भरपूर वेळेस गेले असताल, पण मी लहानपणी गेलो होतो तुळजापूरला आणि आज परत चाललो आहे. तर बघू आज दर्शन करू आणि अक्कलकोटला पण जायचं आहे आजच. आणि अक्कलकोटला आपल्याला मुक्काम करायचा आहे. चला आता तर पहिली गोष्ट तुळजापूरला जाऊया. आता आपण तुळजापूरमध्ये आलो मित्रांनो. आपण आलोय तुळजापूरमध्ये आणि हे बघा तुम्ही तुळजापूरचा हा परिसर. आणि आज बिलकुल बी गर्दी नाही. हे बघा अजिबात अशी गर्दी नाही तुळजापूरमध्ये. आता मयूर भवन काय आलं, आम्ही इकडून आलो या साईडनी. तर या साईडनी मधून ते ब्लॉकर होतं, टू व्हीलर ब्लॉकर होते. तर मग परत मयूर भाऊ चालले तेव्हा त्या साईडनी पलीकडून गाडी आणायला. आधीच तिकडून जायचं होतं, पण आधी तिकडे गेले फोर व्हीलरच्या पार्किंगकडे. श्री तुळजाभवानी मंदिर. चौथीत असताना या मंदिरात आलो होतो लहानपणी आणि त्याच्यानंतर आज आलोय. हे समोर तुम्ही मंदिर बघू शकता. एवढं जबरदस्त असं हे मंदिर आहे. पाहताच अंगाला काटा आला मित्रांनो. हे बघा मंदिर एक नंबर असा विषय. श्री तुळजाभवानी मंदिर. तर आपण लॉकर रूम मध्ये आपली बॅग आणि शूज ठेवू. हेल्मेट एक आपली तर मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर मी प्रयत्न करेल आपला मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायचा. तर जमलं तर काढेल, नाहीतर आपलं बाहेरूनच दर्शन, म्हणजे दर्शन तर आतमध्ये प्रॉपर करेल, पण तुम्हाला बाहेरून दाखवायचा प्रयत्न करेल. बघू आपण आतमध्ये गेल्यावर काय होतं ते. तर हे तुम्ही समोर बघू शकता आई तुळजाभवानीचं मंदिर. भाई साहब मित्रांनो मस्तपैकी असं दर्शन झालंय तुळजादेवी आपलं आई भवानीचं मस्तपैकी दर्शन झालंय. आणि इथून आता आम्ही निघत आहे अक्कलकोटकडं. आणि इथून अक्कलकोट आहे 66 किलोमीटर. 1-1.5 तासाचा प्रवास आहे. आणि बघूया आता तिथे जाऊन काय होतंय, किती तास लागतात आपल्याला जायला. आणि परत आम्ही आलो आहे आमचे बॅग आणि शूज घ्यायला. तर हा भाऊ बोल, काय बोलायचं तुला? काय नाव आहे तुझं? सार्थक. पूर्ण नाव सांग. सार्थक सुनील मुंडे. कितीला आहे? 6वीला आहे. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलोय. आता एक रूम घेतली आम्ही तर अक्कलकोटमध्ये. आणि इथून 200 मीटरच्या अंतरावर स्वामींचं मंदिर आहे. आता इथून कळस दिसतो पुढे. हा राईट, ती लाईट दिसते तुम्हाला खिडकीच्या बाहेर. तर तो इथून कळस दिसतोय बघा स्वामींच्या मंदिराचा. तर आता झोपतो. सकाळी जमलं तर 5:00ला उठतो. काकड आरती आपल्याला बघायला भेटली तर ठीक आहे, कारण हा माणूस रात्री 2 वाजता झोपलेला आहे. सकाळी उठायची गॅरंटी मला काय माहीत नाही, उठतोय का नाही. तर मी उठलो तर 100% यांना उठवायचा एकदा प्रयत्न करेन. नाही उठले तर तसेच झोपून मग मी जाईन, नाही तर मग सकाळी उठल्यावर दर्शन करायला जाईन. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला एवढाच होता आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद नाही काय बोलू यांना. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला एवढाच होता. तर भेटूया आपण उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.